RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की जसे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात जे कोर्टात गेले होते, ज्यांनी या योजनेवरती आक्षेप घेतला होता, त्याच लोकांनी आता एक लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी महालक्ष्मी योजना आणण्याची घोषणा जी ही या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण जर सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली जाईल मित्रांनो. चला तर आपण सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक न्यूज दाखवत आहे. त्या न्यूजला तुम्ही बघून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर देण्यासाठी म्हणून आता महाविकास आघाडी सरकार महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. लाडकी बहीण योजनेच्या दुप्पट पैसे महिलांना देणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीला आता महालक्ष्मी तारणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. लाडकी बहीण विरुद्ध महालक्ष्मी. लाडकीला उत्तर देण्यासाठी मवियाची महालक्ष्मी. मवियाला महालक्ष्मी तारणार. महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतोय. राज्यात महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा सवाल मवियानं सरकारला वारंवार केला. वित्त विभागानेही याबाबत नाराजीच व्यक्त केली. मात्र आता मवियानेही निवडणूक जिंकण्यासाठी यापेक्षा दुप्पट पैसे देणाऱ्या महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. मविया सत्तेत आल्यास कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजना आणणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तर लाडकी बहीण विरोधात कोर्टात जाणाऱ्या काँग्रेसला योजनेचं महत्व काय कळणार, असा सवाल भाजपनं केलाय. या लाडकी बहीणच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना, या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे. कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं, त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं, त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतोय. लाडली बहिणा योजना बंद पाडण्याकरता काँग्रेस पार्टी हायकोर्टात गेली. श्रीमंताच्या करोडपत्याच्या घरी ज्यांनी जन्म घेतले आहे त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेचं गांभीर्य कळणार नाही. लाडक्या बहिणीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं कर्नाटकातील ज्या गृहलक्ष्मी योजनेचा आधार घेतलाय ती नेमकी कशी आहे पाहूया. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेची काँग्रेसकडून सुरुवात. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2000 रुपये, आर्थिक दृष्ट्या वंचित व्यक्तींना भरीव आधार. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी योजना 2000 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होणार. राज्य सरकारवर 7.5 लाख कोटींचं कर्ज आहे. मात्र सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर नेहमीच लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जातो. लाडकी बहीणबाबत विरोधकांनी अशीच टीकेची झोड उठवली होती. मात्र या लाडकी बहीणची धडकी भरल्यामुळेच आता मवियाही त्याच मार्गावर जात असल्याचं दिसतंय. मात्र महायुतीच्या लाडकी बहीणवर मवियाची महालक्ष्मी भारी ठरणार का, याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलंय.